महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेलं सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, सुंदर अशी बुद्धपूजा या ठिकाणी रेश्माताईंनी घेऊन या ठिकाणचं वातावरण अगदी श्रद्धामय केलेलं आहे. तर आपण काल बुद्धाची पूजा करण्यासंबंधीचा जो चॅप्टर आहे, जे प्रकरण आहे, त्या संदर्भामध्ये आपण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे. आणि त्यामध्ये जो महत्वाचा गाभा होता तो म्हणजे यो धम्मं पश्यति सो मम पश्यति, यो मं पश्यति सो धम्म पश्यति. तर बुद्धाचं हे जे वचन आहे त्यामध्ये बुद्ध सांगतात की जो धम्माला पाहतो तो मला पाहतो आणि जो मला पाहतो तोच धम्माला पाहतो. म्हणून बुद्धाने माझ्या मागे फिरत बसण्यापेक्षा मी जो धम्म सांगितला आहे त्या धम्माचा अंगीकार करा, त्या धम्माचा अवलंब करा, त्या धम्माला आचरणात आणा आणि स्वतःची मुक्ती साधून घ्या. अशा पद्धतीचा जो काही उपदेश आहे तो उपदेश भगवान बुद्धांनी दिलेला आहे आणि तोच उपदेश मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेला आहे. यानंतरचं प्रकरण आहे पायाला दगडाचा तुकडा रुतण्यासंबंधी प्रश्न. या संदर्भाने बऱ्याच म्हणजे एक प्रकरण सुद्धा देवदत्ताच्या संदर्भामध्ये आलेला आहे. तो विषय थोडासा वेगळा होता. त्यालाच अनुसरून हा दुसरा जो काही भाग या ठिकाणी आलेला आहे तो आहे पायाला दगड म्हणजे त्याचा तुकडा रुतण्यासंबंधीचा प्रश्न. तर आपल्याला माहित आहे की राजगिरी येथे गृधकूट पर्वतावर भगवान बुद्ध संक्रमण करीत असताना भगवान बुद्धाच्या विरोधामध्ये कटकारस्थान रचणारा देवदत्त सतत बुद्धाच्या पाठीमागे राहून बुद्धाला कसं संपवता येईल याचे कटकारस्थान तो नेहमी रचत होता. आपणा सर्वांना या बाबतीमध्ये बरीच कल्पना आहे. आणि मग आपल्याला माहित आहे की गृधकूट पर्वतावर संक्रमण करीत असताना एक भला मोठा दगड देवदत्ताने तथागताच्या दिशेने एक भिरकावलेला होता आणि तो दगड दोन दगडाच्या मध्ये फसून त्याचा एक चिपोरा जो आहे तो तथागताच्या पायाला लागला आणि तथागताच्या पायातून रक्त निघायला लागलं. तर मग प्रश्न असा आहे, भगवान बुद्ध चालत असतात तेव्हा ही जड म्हणजे अचेतन महापृथ्वी खालून वर आणि वरून खाली होत असते आणि पुन्हा असंही म्हणत असता की भगवान बुद्धाच्या पायाला दगडाचा तुकडा रुतलेला होता. तर जेव्हा हा तो दगडाचा तुकडा आहे जो भगवान बुद्धाच्या पायावर पडला तो थोड्या दूर अंतरावर जाऊन का पडला नाही? प्रश्न आहे. शेवटी कुणाच्या मनात कसा प्रश्न निर्माण होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून राजाच्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. कारण बुद्ध म्हटल्यानंतर बुद्धाच्या बाबतीमध्ये ज्या काही अनेक गोष्टी प्रसारित झाल्या किंवा साहित्यामध्ये पाहायला मिळते, राजाने त्या गोष्टी वाचलेल्या आहेत. कारण राजा अतिशय विद्वान माणूस आहे. त्यानेही बौद्ध साहित्याचा चांगलाच अभ्यास केलेला आहे आणि म्हणून तो या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित करतो की जर भगवान बुद्ध चालत असताना ही अचेतन महापृथ्वी खालून वर आणि वरून खाली होत असते, हे खरे मानले तर असे म्हणणे की भगवान बुद्धाच्या पायाला दगडाचा तुकडा रुतलेला होता हे असत्य वाटते. तर अशा पद्धतीचे हे दोन प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेले आहे. आणि मग राजा त्यांना सांगतो की हे दोनही म्हणणं सत्य आहे.
आणि याही अगोदर असे जे काही प्रश्न आलेले आहे त्या संदर्भामध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रसंगानुरूप भगवान बुद्धाने जे वाक्य उच्चारलेले आहे तर ते वाक्य त्या परिस्थितीला त्यांच्या समोर असलेल्या लोकांना उद्देशून अशा पद्धतीचे वेगवेगळे वाक्य भगवान बुद्धाने उच्चारलेले आहे. त्यामुळे एक वाक्य चूक आहे आणि दुसरं बरोबर किंवा दुसरं बरोबर पहिलं चूक असं काहीही नसतं. आणि याविषयीचे जे काही स्पष्टीकरण आहे आतापर्यंत आपण अनेक स्पष्टीकरण या संदर्भामध्ये बघितलेले आहे. तर त्याचा अर्थ सुद्धा भगवान म्हणजे नागसेनाने अतिशय सुंदरपणे विशद केलेला आहे, कठीण केलेला आहे. आता या ठिकाणी ते असं म्हणतात की हे राजा, अनेक वर्षापासून देवदत्ताच्या मनामध्ये तथागताबद्दल वैरभावाची भावना होती. आपण सर्वांना माहित आहे. तेव्हा तो दगड पृथ्वीच्या दिशेने येत असताना दोन दगडाच्या मध्ये अडकून पडला व त्यातून दगडाचा एक तुकडा तुटला आणि तो भगवान बुद्धाच्या पायाला जाऊन रुतला. मग ते राजा म्हणतात की भंते नागसेन, ज्याप्रमाणे दोन चट्टानांच्या मध्ये तो दगड जाऊन अडकून पडला त्याप्रमाणे त्या दगडातून उडालेल्या त्या तुकड्यालाही मध्येच का थांबविण्यात आले नाही? मध्येच का थांबविण्यात आले नाही? तो तुकडा तरी का बरं भगवान बुद्धाच्या पायाला जाऊन रुतला? तो सुद्धा कुठेतरी अडायला पाहिजे होता असं त्याचं म्हणणं आहे. तर पुढे मग ते म्हणतात, हे राजा, मध्येच थांबविण्यात आले होते, परंतु मध्येच अडविल्यामुळे काही ना काही निसटून जातच असते. आता हे जे उदाहरण दिलेले आहे अतिशय व्यावहारिक उदाहरणं आहे आणि अतिशय महत्वाचे उदाहरणं आहे. ते म्हणतात की राजा, ओंजळीमध्ये आपण पाणी घेतो आणि ओंजळीमध्ये पाणी घेतल्यामुळे बोटांच्या फटीतून आपण कितीही हात असा घट्ट बांधण्याचा आणि बोटे एकमेकाला चिपकवण्याचा प्रयत्न केला तरी ओंजळीमधून काही ना काही थेंब त्या फटीतून बाहेर पडतच असतात, है ना. ही स्वाभाविक गोष्ट आहे, आपल्या सर्वांच्या रोजच्या अनुभवातली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे दूध, ताक, मध, तूप, तेल, माशांचा रस, पाणी सुद्धा ओंजळीत घेतल्यानंतर बोटाच्या फटीमधून गळत असतो, ते त्याच ठिकाणी राहत नाही. आणि या उदाहरणावरून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की त्याचप्रमाणे तो जो भला मोठा दगड होता तो दगड दोन दगडामध्ये पडून अडल्यामुळे त्यातून एक लहानसा तुकडा इकडून तिकडे उडत पडत भगवान बुद्धाच्या पायावर आला. अतिशय व्यावहारिक अशा या गोष्टी आहेत. पुन्हा एक उदाहरण अतिशय महत्वाचं या ठिकाणी दिलं की हे राजा, ज्याप्रमाणे बारीक सारीक धूळ आपल्या मुठीत धरली तर त्यातील काही ना काही धूळ बोटांच्या फळीतून सांडतच असते, तर ती त्याच ठिकाणी राहत नाही. त्याचप्रमाणे तो भला मोठा दगड दोन दगडाच्या मध्यभागी अडून त्यातला एक शिपोरा जो आहे तो भगवान बुद्धाच्या पायावर पडलेला होता. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या गोष्टीची कारण मीमांसा भगवान बुद्धा म्हणजे भंते नागसेनाने या ठिकाणी त्याला करून त्याचा उलगडा केलेला आहे. अतिशय महत्वाचं आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे जे आपल्या रोजच्या अनुभवाचा भाग आहे. आपल्या रोजच्या अनुभवाचा भाग आहे. आपण रोज जेवायला बसतो आणि जेवायला बसल्यानंतर काही ना काही शितं ना काही भाताचं अन्न किंवा डाळीचा एखादी थेंब ताटाच्या बाहेर खाली पडतो की नाही पडतो? माझा तर पडतो बाबा. 2-4 भाताची शितं खाली पडल्याशिवाय राहतच नाही. आणि बरेचदा तर मग आता जाऊ द्या, बोलणं पण खावं लागते, कसं जेवताव, कसं सांडते तुमचं ताटाच्या बाहेर वगैरे वगैरे, आणि आपल्याला निमूटपणे ते ऐकून घ्यावं लागते. हा सगळ्यांचा आपला अनुभव आहे, नाही का. तर जेवण करत असताना 2-4 शीतं जसे आपल्या ताटाच्या खाली सांडतात त्याच पद्धतीनं तो दगड सुद्धा त्या 2 दगडाच्या मध्ये अडला आणि त्यातला एक चिपोरा जाऊन भगवान बुद्धाच्या पायावर लागलेला आहे. तर म्हणते नागसेन, तो भला मोठा दगड वरून खाली येताना मध्ये चढला हे खरे आहे. तेव्हा त्या लहान तुकड्याने त्यांचा आदर करायला हवा होता. म्हणजे ज्याप्रमाणे ही महापृथ्वी त्यांचा आदर करते, असं जे पहिल्या वाक्याला धरून हे वाक्य आलेलं आहे की ज्याप्रमाणे महापृथ्वी त्यांचा आदर करते
तर त्या पद्धतीने या तुकड्याने सुद्धा त्यांचा आदर करायला पाहिजे होता. म्हणजे पहिलं वाक्य काय, भगवान बुद्ध चालत असताना ही जे अचेतन किंवा जड महापृथ्वी आहे, खालून वर आणि वरून खाली होत असते. पृथ्वी तर स्वाभाविकपणे फिरत आहे ना, आणि स्वाभाविकपणे फिरत असताना ते खालून वर आणि वरून खालीच होत असते है ना. वरचा भाग खाली, खालचा भाग वर, हे सातत्यानं जे चक्र आहे ते चक्र फिरत आहे, सातत्यानं फिरत आहे, आताही फिरत आहे. आपणही खाली होताव आणि वर होताव ना. पण बुद्धाच्या संदर्भाने हे जे काही वाक्य आलेलं आहे ते बुद्धाची महानता दर्शवण्यासाठी, बुद्धाचं अलौकिकत्व दर्शवण्यासाठी. तर अशा अनेक बाबी बुद्धाच्या संदर्भामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ त्या वाक्यामध्ये जसा अर्थ अभिप्रेत होतो तसं पाहण्याची आपल्याला काही गरज नाही आहे. तर त्यातून भगवान बुद्धाची महानता दर्शवल्या गेलेली आहे. भगवान बुद्धाची अलौकिकता दर्शवण्यासाठी अशा साहित्यामध्ये अनेक बाबींचा उल्लेख झालेला आहे आणि तो बऱ्यापैकी आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी जे काही संदर्भ घेतलेले आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला भगवान बुद्धाविषयी अशा अनेक बाबी आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो काही प्रघात आहे, आता या वाक्याला जर जसंच्या तसं इथे लावून बघण्याचा प्रयत्न केला तर मग बुद्ध चालतात तेव्हा ही पृथ्वी खालून वर, वरून खाली होत असते. ती तर होतच असते स्वभावाप्रमाणे, तिच्या स्वभावाप्रमाणे होतच असते. सृष्टीचा नियमच आहे. सगळे जे काही ग्रह आहेत ते आपल्या कार्यामध्ये मग्न आहेत. जे काही ऋतुनियम आहे त्या ऋतुनियमाच्या अनुसार हे सगळे कार्यरत राहतात. जे काही सृष्टीचे नियम आहेत त्या नियमानुसार ते वागत असतात ना. म्हणून चंद्र आपल्या कक्षेमध्ये फिरतो, पृथ्वी आपल्या कक्षेमध्ये फिरते है ना. अनेक ग्रह एकमेकांच्या आजूबाजूला किंवा त्याच्या म्हणजे प्रदर्शिना घालत असतात, त्या ग्रहाला प्रदर्शिना घालत असतात. तर हे निसर्ग नियमाला अनुसरून आहे, निसर्ग आपल्या नियमानुसार वागत आहे. या संदर्भाला धरून जर असं असेल तर मग या तुकड्याने सुद्धा भगवान बुद्धाचा काय केला पाहिजे होता, तर आदर करत तो कुठेतरी वेगळ्या दिशेनं पडायला पाहिजे होता. असा हा या ठिकाणी संदर्भ जोडून तो प्रश्न राजा मिलिंदाने या ठिकाणी विचारलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी ते सांगतात की हे राजा, 12 प्रकारचे लोक कुणाचाही आदर करीत नाही. 12 प्रकारचे लोक, हे आता हे जे प्रकरण पुढे आलेलं आहे हे जास्त महत्वाचं आहे. 12 प्रकारचे लोक कोणाचाही आदर करीत नाही. आणि हे 12 प्रकारचे लोक कोणते आहेत, तर भंते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात की 12 प्रकारचे जे लोक आहेत ते कोणाचाही आदर करीत नाही. त्यामध्ये 12 लोकांमध्ये कोणते कोणते लोक आहेत याचं वर्णन या ठिकाणी खाली आलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर सांगितलेलं आहे की क्रोधयुक्त माणूस क्रोधामुळे दुसऱ्याचा आदर करीत नाही. ज्याच्या मनामध्ये अतिशय क्रोध निर्माण झाला तो त्या क्रोधामध्ये जळत असतो, तो त्या क्रोधामध्ये मग्न होत असतो आणि त्या क्रोधामुळे तो कोणाचाही आदर करीत नाही. माणूस शांत असेल, तो शांत असलेला माणूस एखाद्याचा सन्मान करेल, परंतु क्रोधामध्ये असलेला मनुष्य तो दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या क्रोधामुळे तो इतका तडफडत असतो की कोण आलं कोण गेलं याचं त्याला तेवढा काही भान नसते आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये तो लोकांचा सन्मान करत नसतो. अनेकदा आपण ही गोष्ट बघितलेली आहे, आपल्या व्यवहारातली गोष्ट आहे. दुष्ट माणूस द्वेषामुळे सन्मान करीत नाही. तिसरा आहे मूर्ख माणूस मोहामुळे दुसऱ्यांचा सन्मान करत नाही. मूर्ख माणूस स्वतःला मूर्ख नाही समजत, तो स्वतःला खूप मोठा शहाणाच समजतो. आपण मूर्ख आहोत असं कोणाला वाटतं, कोणालाच वाटत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपली प्रवृत्ती काय असते, तर मी म्हणतो तेच खरं आहे अशी आपली ज्यावेळेस प्रवृत्ती असते तेव्हा इतरांच्या मतांचं मान राखणं हे अनेकांना जड जातं. आणि म्हणून इतरांचा सन्मान करणं त्यांना म्हणजे शक्य होत नाही. म्हणून मूर्ख माणूस हा मोहामुळे
इतरांचा सन्मान करत नाही किंवा आदर देत नाही. घमंडी माणूस अहंकारामुळे, त्याला अहंकार असतो आणि त्या अहंकारामुळे दुसऱ्यांच्या मतांना तो किंमत देत नसतो. माझं तेवढंच बरोबर, मी म्हणतो तेच बरोबर आहे, ही जी काही अहंकाराची भावना आहे, त्या अहंकाराच्या भावनेमुळे इतरांचा जो सन्मान आहे वरून वरून करतही असेल, दाखवतही असेल, आपल्याला दिसते अनेक लोक वरून वरून करतात, व्यवहाराचा भाग म्हणून करतात, परंतु मनामधून मात्र ते त्या व्यक्तीविषयी त्याच्या मनामध्ये सन्मानाची भावना नसते, मनामधून आदर नसतो. वरवरून दाखवत असला, आपल्याला वाटतही असलं की हा माणूस स्वागत करतो, या बसा. आता आपल्या घरी अनेक लोक येतात, आपण त्यांना या बसा म्हणतो आणि मनामध्ये आपले विचित्रच भाव चाललेले असतात. या माणसाला का आत्ताच वेळ भेटला होता का याले? म्हणजे अशा पद्धतीची भावना अनेक लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होत असते. म्हणून वरवरच्या वागण्यावरून आपण त्या माणसाच्या मनामध्ये काय सुरू आहे हे आपण जाणू शकत नाही. वरची कृती समर्थनीय वाटत असली तरी मात्र त्याचं मन मात्र, त्याच्या मनामध्ये ज्या भावना उत्पन्न होतात त्या भावना वेगळ्या पद्धतीच्या निर्माण होत असतात. अनेकदा आपल्यासोबत असं होते, अनेकदा आपल्यासोबत होते ना. आपल्याला वाटते काय हा माणूस यायला का आताच वेळ भेटली होती का यायला, असं वाटतं. आताच भेटायला पाहिजे होतं का? रस्त्यामधून जात असताना अनेक लोक भेटतात, आपल्याला काही वेगळ्या कामानं आपण जात असतो आणि मग तो व्यक्ती आपल्याला थांबवतो, मग आपल्याला वाटते की यार याला का आताच भेटायचं होतं का. पण मात्र असं आपण त्याला म्हणत नाही प्रत्यक्ष, तुला का आताच भेटायचं होतं का, तू चालला जा, असं नाही म्हणत. आपण 2 मिनिटं थांबतोच, जय भीम घेतो, नाही का. तर ही जी काही कृती आहे वरून आदर सत्काराची जरी वाटत असली तरी मनामधून त्याला आदरभाव नसतो, मनामध्ये वेगळ्याच भावना उत्पन्न होत असतात. त्यामुळे तो माणूस खऱ्या अर्थानं त्याचा रिस्पेक्ट करत नाही, मनातून रिस्पेक्ट करत नाही. अहंकारामुळे, मोहामुळे, द्वेषामुळे, क्रोधामुळे. मग लिहिलेलं आहे की निर्गुणी माणूस अविवेकामुळे. ज्या माणसामध्ये निर्गुण आहेत, म्हणजे त्याचे गुण चांगले नाहीत, असा जो अविवेकी माणूस आहे, जो विवेकानं वागत नाही, असा माणूस दुसऱ्याचा आदर करीत नाही. हट्टी माणूस हट्टीपणामुळे, हीन माणूस हीन स्वभावामुळे, नंतर पुढे आहे बोलकार माणूस निरर्थक बोलण्यामुळे, पुढच्याचा ऐकूनच घेत नाही, आपलंच सांगत राहते आणि त्यामुळे पुढच्याला चुपच राहावं लागते. अनेकदा आपल्याला असं चित्र दिसून येते, एक व्यक्ती बोलतच आहे आणि पुढच्या व्यक्तीला तो काय बोलण्याचा प्रयत्न केला की मध्येच त्याचं वाक्य काढते आणि पुन्हा आपलं वाक्य सुरू करते. आणि अशा पद्धतीची त्याची निरर्थक जी बडबड आहे, ती निरर्थक बडबड नेहमी सुरू राहते आणि म्हणून तो पुढच्या व्यक्तीला ग्रहणशील नसतो ना. अशा पद्धतीनं तो त्याचा अनादर करत असतो. 9 आहे पापी माणूस आपल्या कंजूसपणामुळे. पापी माणूस आपल्या कंजूसपणामुळे. 10 आहे दुखी माणूस दुखी झाल्यामुळे. 11 आहे लोभी माणूस अति लोभामुळे. आणि 12 आहे साधनहीन माणूस साधनांच्या अभावामुळे आदर करू शकत नाही. आता याच्या एका वाक्यावर आपण विश्लेषण करीत बसण्याचं काही एक कारण नाही, कारण हे आपले स्वाभाविक बाबी आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला या सगळ्या बाबी पाहायला मिळतात. आणि या सगळ्या अकुशल बाबीमुळे माणूस दुसऱ्यांचा आदर करीत नाही, दुसऱ्यांचा द्वेष करतो, दुसऱ्याला निग्लेक्ट करतो, दुसऱ्याबद्दल ग्रहणशील असत नाही, दुसऱ्यांबद्दल सहनशील असत नाही. आणि त्यामुळे तो या सगळ्या बाबी असल्यामुळे आपण दुसऱ्यांचा मान सन्मान करीत नाही. तर हे 12 कारणे या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगितलेले आहे. तर या 12 कारणामुळे एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा आदर सन्मान करत नाही. आता या 12 बाबींचा उल्लेख करण्याचं कारण काय आहे? कारण हा दगड जो आहे तो दगड तर कोणी व्यक्ती नाही आहे ना, ती सुद्धा अचेतन म्हणजे वस्तू आहे. आणि म्हणून ते म्हणतात की परंतु तो दगडाचा तुकडा इकडून तिकडे उडत पडत काहीही कारण नसताना भगवान बुद्धाच्या पायावर पडला. का पडला?
तर ते आता पुढे सांगतात की हे राजा, हवा वाहू लागली म्हणजे अतिशय बारीक धूळ कोणतेही कारण नसताना इकडून तिकडे वाहू लागते. काही कारण आहे का त्या पाठीमागे? काही नाही, पण वादळ आलं आणि वादळ आल्यामुळे धूळ उडाली. प्रत्येक गोष्ट आपल्या नियमानुसार चालत असते, निसर्गाच्या नियमानुसार चालत असते. आणि म्हणून वादळ आल्यामुळे काही ना काही कचरा उडणारच आहे. ही गोष्ट अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट आहे. यामध्ये कुठलाही काही चमत्कार नाही, काही नाही. कार्यकारण भावाचा सिद्धांत या ठिकाणी लागू होतो. कारण धूळ हलकी असते आणि धूळ हलकी असल्यामुळे त्या धुळीला वाहून नेण्याची क्षमता त्या वाऱ्यामध्ये असते आणि त्यामुळे ती धूळ त्या हवेमुळे ते धूळ इकडे तिकडे पसरते. आणि म्हणून त्याच पद्धतीने हा जो लहानचा तुकडा होता तो सुद्धा उडून भगवान बुद्धाच्या पायावर पडलेला आहे, असं या ठिकाणी ते स्पष्टीकरण देतात. म्हणून महाराज तो दगडी, म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की हे राजा, तो दगडाचा तुकडा तुटला नसता तर तो सुद्धा त्या दगडाला चिकटून राहिला असता. महाराज, तो दगडी तुकडा तेथून तुटल्यानंतर वर आकाशात तर थांबला नसता. तुटला आणि आकाशात थांबला असं होते का? नाही. तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो तुकडा कुठे येतो? धर्तीवरच येतो, पृथ्वीवरच येऊन पडतो. कोणतीही गोष्ट, म्हणजे जे काही घडते त्याला कार्यकारण भाव आहे. प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत तिथे लागू पडतो. कार्यकारण भावाचा सिद्धांत प्रत्येक गोष्टीला लागू पडतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून तो सिद्धांत लावून आपण त्या गोष्टीकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणून तो तुकडा काही आकाशामध्ये थांबला नसता. म्हणून तो तुटलेला दगडाचा तुकडा इकडून तिकडे उडत पडत काही कारण नसताना भगवान बुद्धाच्या पायावर येऊन पडला. जशी धूळ वाऱ्यामुळे उडते, काही कारण नसताना उडते. कारण नसताना याचा अर्थ ती हलकी असल्यामुळे ती उडते. कार्यकारण भाव त्याच्या पाठीमागे आहे. म्हणून हाही तुकडा जो उडला त्याच्याही पाठीमागे कार्यकारण भाव आहे. चिपोरा उडला तो काय वर थांबणार नाही. आणि चिपोरा हा अचेतन असल्यामुळे त्याला हे थोडी माहित आहे की आपण कुठे जाऊन पडावं, नाही का? तो त्याच्या स्वभावानं तो जिथे पडला तिथे पडला. त्याला थोडी माहित आहे हे भगवान बुद्ध आहेत आणि यांच्या पायावर आपण नाही पडावं. त्याच्यामध्ये चेतना आहे का? त्याच्यामध्ये चेतना नाही. आणि म्हणून तो उडला आणि पडला कुठेतरी. नेमके त्या ठिकाणी भगवान बुद्ध संक्रमण करीत होते आणि तो जाऊन त्या भगवान बुद्धाच्या पायावर पडला, है ना? तर त्याप्रमाणे हे राजा, जोराने हवा वाहू लागल्यास गडलेली पाने, पसरलेला पालापाचोळा काही कारण नसताना इकडून तिकडे उडत असते. त्याप्रमाणे हे राजा तो दगडी तुकडा तेथून तुटल्यानंतर काही कारण नसताना इकडून तिकडे पडत पडत भगवान बुद्धाच्या पायावर आला. हे राजा, तो दगडाचा तुकडा भगवान बुद्धाच्या पायावर पडल्यामुळे देवदत्ताला सुद्धा आपल्या दुष्टपणाबद्दल, क्रोधाबद्दल पश्चाताप झाला. तर हे प्रकरण अशा पद्धतीनं भंते नागसेनांनी या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामधून आपल्याला जो काही कार्यकारण भावाचा सिद्धांत आहे तो अधिक स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळते. तर भगवान बुद्ध हे भगवान बुद्ध होते, ते सर्वज्ञ होते. भगवान बुद्ध हे मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले होते आणि म्हणून बुद्धाच्या संदर्भाने अशा गोष्टी घडणार नाहीत असं कुठेही भगवान बुद्धाने म्हटलेलं नाही. कारण जे काही घडते ते कार्यकारण भावाच्या सिद्धांतानुसार घडत असते. आणि म्हणून ह्या ज्या दोन प्रश्नांना या ठिकाणी उपस्थित करून त्याचा संदर्भ या ठिकाणी राजा मिलिंदाने जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला दोन वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर अतिशय सुंदरपणे या ठिकाणी भंते नागसेनांनी दिलेले आहेत. नंतरचा जो प्रकरण वाचण्यामध्ये आलेलं होतं ते प्रकरण आहे ज्येष्ठ आणि कनिष्ठ श्रमणासंबंधी प्रश्न. ज्येष्ठ आणि कनिष्ठ श्रमणासंबंधी प्रश्न. श्रमण म्हणजे अर्थातच भिक्षू. तर यामध्ये आहे की राजा भंते नागसेनाला विचारतो की भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की ज्याने आश्रवांचा नाश केलेला आहे तो श्रमण आहे. आता आपल्या सर्वांना माहित आहे की ज्याला आपण आश्रव म्हणतो, तर आश्रव म्हणजे काय आहेत?
तर ज्याला आपण क्लेशही म्हणतो. काही ठिकाणी आसव असा सुद्धा शब्द प्रयोग आपल्याला दिसून पडतो. आसव असाही दिसून पडतो. आसव म्हणजे डोळ्यातून निघणारे आसव नाही, तर ज्या कारणांमुळे दुःख निर्माण होते आपल्या जीवनामध्ये, ज्या कारणांमुळे आपण दुःखामध्ये पडतो, त्याला आश्रव म्हटलं गेलेलं आहे ना. आश्रव, कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्याश्रव असे हे 3 आश्रव सांगितले गेलेले आहेत. आपण याचा उल्लेख अनेकदा ऐकलाही असेल. तर हे 3 आश्रव या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत आणि या 3 आश्रवामुळे आपण वारंवार दुःखामध्ये लोटल्या जातो. आपण वारंवार भवचक्रामध्ये आपण लोटल्या जातो. तर हे 3 जे आश्रव आहेत, कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्याश्रव. तर आपल्या सर्वांना माहित आहे कामाश्रव म्हणजे काय. तर कामाश्रव म्हणजे नाम आणि रूप आहे. या नाम आणि रूपाला अनुसरून जे काही इंद्रिय, शरीरावरचे 5 इंद्रिय आणि मन हे 6वं इंद्रिय, या 6 इंद्रियाचे 6 वेगवेगळे विषय आहेत. आणि या विषयांचा आपल्या इंद्रियावर जेव्हा जेव्हा स्पर्श होतो, त्या स्पर्शातून वेदना उत्पन्न होतात आणि त्या वेदनांच्या आधारावर आपण संस्कार करत असतो. आणि म्हणून जे काही इंद्रियाचे विषय आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आसक्त असतो. या इंद्रियाच्या विषयाला अनुसरून आपल्या मनामध्ये भोक्ताभाव निर्माण होत असतो. आणि म्हणून या इंद्रियाच्या विषयामध्ये आपण नेहमीच लिप्त असतो. कामाश्रव याचा अर्थ काम म्हणजे भोगण्याची प्रवृत्ती. ती व्यापक अर्थाने आहे. त्या सगळ्या 5ही इंद्रियाच्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी ती आलेली आहे. 6ही विषय जे 6ही इंद्रिय आहेत, सडायतन ज्याला म्हटलेलं आहे, सडायतन. तर आपल्या सर्वांना माहित आहे इंद्रिय, कान आहे, डोळा आहे, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे आणि मन आहे. हे जे काही सडायतन ज्याला म्हटलेलं आहे, सडायतन पच्चया फस्स, स्पर्श होतो. कशाचा. तर या इंद्रियांच्या जो विषय आहे त्या विषयाचा त्या इंद्रियाला स्पर्श होतो. म्हणजे डोळ्याला रूप दिसते, कानाला शब्द ऐकू येतात, नाकाला गंध येते, जिभेला आपण रस चाखतो, त्वचेला स्पर्श होतो आणि मनामध्ये विचार उत्पन्न होतात. हे त्या इंद्रियाचे विषय आहे आणि हे विषय त्या इंद्रियाला स्पर्श होत असतात. त्यातून सुखद वेदना किंवा दुःखद वेदना निर्माण होत असते. तिसरी ही एक वेदना असते असुखद, दुःखद. परंतु मुख्यतः सुखद वेदना आणि दुःखद वेदना उत्पन्न होतात. सुखद वेदनेच्या आधारावर आपण लोभ आपल्यामध्ये जागृत होतो, ज्याला राग सुद्धा म्हटलेला आहे. दुःखद वेदनेच्या आधारावर आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो आणि या लोभ आणि द्वेषातून आपण संस्कार करत असतो. यातून आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असते, है ना. लोभ आणि द्वेष हे आपल्या दुःखाची कारण आहे. आणि लोभ आणि द्वेष कशामुळे होतो, तर तो होतो अविद्येमुळे, नाही का. तर हे जे काही आश्रव आहेत, या आश्रवांमुळे माणूस वारंवार दुःखामध्ये पडत असतो. म्हणून हे जे काही कामाश्रव आहे, हे कामाश्रव इंद्रियांचे आपण गुलाम आहोत. इंद्रियांचे गुलाम असल्यामुळे कामाश्रव म्हणजे आपल्या पाठीमागे लागलेलाच आहे. या कामाश्रवातून आपण मुक्त झालो पाहिजे असा संदेश आपल्याला भगवान बुद्धांनी दिलेला आहे. नंतर आहे भवाश्रव. भवाश्रव म्हणजे काय. तर आपण आपल्या अस्तित्वाला सोडू इच्छित नाही. आपलं अस्तित्व कायम असलं पाहिजे यासाठी आपल्या मनामध्ये भावना उत्पन्न होत असतात. आपण बघितलं मागच्या प्रकरणामध्ये, इतक्या नरक यातना सोसून सुद्धा तो व्यक्ती मरणाचं भय बाळगतो. म्हणजे मरावं असं कोणालाच वाटत नाही. म्हणजे अगदी खाटेवर खंगून असलेला एखादा बिमार व्यक्ती सुद्धा असेल, त्याला अतिशय वेदना होत आहे, तीव्र वेदना होत आहे. आता व्यवहारामध्ये तो व्यक्ती म्हणतो
अरे भगवंता कुठे असशील तर मला घेऊन जा रे बाबा, माझ्याच्याने या वेदना काही सहन होत नाही, असं म्हणतो, व्यवहारामध्ये म्हणतो. त्या वेदना अतिशय असह्य असल्यामुळे त्याला त्या वेदना सहन होत नाही. आणि मेलेलं बरं असंही आपण लोकांना म्हणताना बघतो है ना. काय करायचं असं जगून, लवकर मेलं ते परवडते असं म्हणताना आपण अनेक दुःखी लोक बघतो. परंतु प्रत्यक्ष जेव्हा मृत्यू त्याच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा मात्र तो मग घाबरतो. तो म्हणतो नाही नाही नाही, अरे थांब थोडासा, मला अजून बरंच काही करायचं आहे, म्हणजे हे करायचं बाकी राहिलं, ते करायचं बाकी. मरणाची किती भीती असते. माणूस जीवनाला सोडण्याची इच्छाच त्याची होत नाही. तो जीवनाला अधिकाधिक धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जीवनाला अधिकाधिक धरून ठेवण्याची जी तीव्र इच्छा असते, तीव्र लालसा असते, तीव्र आसक्ती असते, ज्याला उपादान म्हटलेलं आहे, यामुळेच पुढच्या अस्तित्वाची जी संभावना आहे ती निर्माण होते ना. भव म्हणजेच काय? अस्तित्वात येणे, पुन्हा पुन्हा अस्तित्वात येणे, पुन्हा पुन्हा अस्तित्वात येणे. आणि हे जे पुन्हा पुन्हा अस्तित्वात येणे हे कशामुळे आहे? तर तृष्णा आहे, आणि त्या तृष्णेपती आपली आसक्ती आहे. आपण पक्क चिकटून बसलेलो आहे, पक्क असं धरून बसलेलं आहे, आणि ते सोडण्याची भावनाच आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून जीवनाला सुद्धा आपण असं पक्क धरून बसलेलं आहे. मृत्यू आपल्याला नको आहे, आणि मृत्यू आपल्याला नको ही जी काही प्रबळ आपल्या मनामध्ये जी काही भावना आहे, त्या भावनेपोटी आपण आपल्या पुनर्अस्तित्वाचं एक प्रकारे त्या ठिकाणी निर्मिती होत असते, ज्याला भव म्हटलं गेलेलं आहे. भव हे सुद्धा एक आश्रव आहे, भवाश्रव. त्यामुळे आपण भवामध्ये पडत असतो. वारंवार जन्मग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पुन्हा पुन्हा जात असतो है ना. यालाच भवाश्रव म्हटलेलं आहे. आणि अविद्याश्रव हे आश्रव तर इतकं मोठं आहे, कारण त्या आश्रवामुळे सगळंच पूर्ण चक्रच निर्माण होते. म्हणून प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत पाहत असताना आपण बघतो अविद्या पच्चया संखार. अविद्येमुळे संस्कार निर्माण होतात, संस्कारामुळे विज्ञान निर्माण होते, विज्ञानामुळे नामरूप निर्माण होते, नामरूपामुळे सडायतन निर्माण होते, सडायतनामुळे स्पर्श निर्माण होतो, स्पर्शामुळे तृष्णा निर्माण होते, तृष्णामुळे उपादान निर्माण होते, उपादानामुळे जन्मग्रहण करतो, आणि जन्मामुळे जातीपच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनस्सुपायासा संभवंती. जन्म घेतला की मग मरण आलं, व्याधी आली, शोक आला, क्रंदन आलं, निराशा आली, प्रिय लोकांचं बिछडणं आलं, अप्रिय लोकांचा संयोग होणं तेही आलं, मनासारखं न होणं तेही आलं. या सगळ्या गोष्टी दुःखच दुःख आहे, दुःखच दुःख आहे. जन्म घेतलाय की हे सगळं दुःख आपल्या पाठीमागे लागते, आणि मरणंपि दुःख, शेवटी मरण सुद्धा दुःखच आहे. तर अशा पद्धतीनं ही सगळी जी काही शृंखला आहे ती अविद्येमुळे निर्माण होते. म्हणून अविद्या किती मोठी आहे, अविद्या किती मोठी आहे. अंधारातच जगतो, अंधारातच जन्म घेतो, अंधारातच चाचपडत राहतो, आणि अंधारामध्येच मरतो. अविद्येमध्येच जन्म घेतो आणि अविद्येमध्येच आपण मरतो. म्हणून या अविद्येच्या बाहेर आपण पडलं पाहिजे, अविद्येला नष्ट केलं पाहिजे, अविद्येला दूर केलं पाहिजे, अंधार संपवला पाहिजे, आणि प्रकाशाच्या झोतामध्ये आलं पाहिजे. प्रकाश म्हणजे प्रज्ञाची निर्मिती केली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये येणार नाही तोपर्यंत हा जो काही अंधार आहे तो आपल्या जीवनामध्ये कायम राहणार. आणि त्यामुळे आपण जे काही करतो त्याच्यामुळे आपण अधिकाधिक संस्कारामध्ये आपण भर पाडत जातो. संस्काराचा ढीग आपण जमा करतो, ढीग रचतो, आहे की नाही. तर हे चक्र कुठेतरी आपल्याला थांबवता आलं पाहिजे. आणि हे चक्र थांबवत असताना आपल्याला प्रतित्य समुत्पाद जे आहे ते अतिशय जाणीवपूर्वक समजून घेतला पाहिजे की हे चक्र शेवटी कसं चालते, कसं चालते, कशातून काय निर्माण होते. बुद्ध म्हणतात है ना, तर हे असल्यामुळे हे होते, याच्या निरुद्ध झाल्यामुळे ते निरुद्ध होते. हा जो बेसिक सिद्धांत आहे
तो बेसिक सिद्धांत प्रतित्य समुत्पादाला जो लागू पडते आणि तेच प्रतित्य समुत्पादामध्ये सांगितलेलं आहे. आणि ती कडी कुठे तुटते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ती कडी तोडण्याची गरज आहे आणि ती कडी तोडण्याची गरज असताना ही कडी प्रज्ञेमुळे तुटू शकते. फक्त वेदना पश्चयात तन्हा जिथे म्हणजे ही कडी आहे, त्या कडीला आपण तोडू शकतो है ना. तर ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि हे आश्रव आहे. अविद्या सुद्धा एक प्रकारचं आश्रव आहे, ज्यामुळे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होते. म्हणून हे 3 आश्रव ज्याने नाश केलेले आहे तो श्रमण आहे असं म्हटलेलं आहे. या 3 आश्रवांचा ज्याने नाश केलेला आहे तो श्रमण आहे, हे पहिलं वाक्य. मग दुसरं वाक्य का आलेलं आहे? दुसरं वाक्य आलेलं आहे चतुब्बी धम्मे ही समंती भूतं तंग वे नरंग समनंग आहू लोकेती. तर इथे याचा अर्थ आहे की जो 4 धर्मांनी गुणांनी ओतप्रोत आहे तोच मनुष्य या जगात श्रमण समजला जातो. या 4 गुणांनी जो युक्त आहे तो श्रमण समजला जातो. वर्त काय आहे की ज्याने आश्रवांचा नाश केलेला आहे तो श्रमण आहे. 2 वेगवेगळे संदर्भ या ठिकाणी आलेले आहे आणि ते संदर्भ जोडून प्रश्न विचारलेला आहे. ते 4 धर्म सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. पहिला आहे सहनशीलता, दुसरा आहे अल्पाहार, तिसरा आहे वैराग्य आणि चौथा आहे संतुष्ट जीवन. तर जो श्रमण आहे तो सहनशील असला पाहिजे, सहनशील असला पाहिजे. दुसरा आहे त्याने अल्पाहार घेतला पाहिजे. म्हणून बुद्धाने नियम बनवलेले आहे की 12च्या आत एकदा जेवण करायचं आणि मग काहीही ग्रहण करायचं नाही पाण्याशिवाय, तरल पदार्थाशिवाय, असा नियम आहे. म्हणून श्रमणाने अल्पाहार केला पाहिजे, श्रमणाने वैराग्य पत्करलं पाहिजे आणि म्हणून तो आपल्या संसाराला आपल्या सगळ्यांना सोडून मुंडन करतो आणि चिवर परिधान करून वैराग्य स्वीकारतो. आणि चौथा आहे संतुष्टीचं जीवन त्याने जगलं पाहिजे, संतुष्टीचं जीवन. आणि संतुष्टीचं जीवन जगत असताना जो लोभ आहे तो स्वतःमधला लोभ त्याने नष्ट केला पाहिजे आणि त्यासाठी संपत्ती जमा करणे, असं खाजगी वस्तू बाळगणे, या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरवलेल्या आहे. बुद्धांनी सांगितले आहे की या 7 वस्तूशिवाय तुम्हाला इतर वस्तू स्वतःजवळ बाळगता येणार नाही. ज्या इतर वस्तू असतील त्या संघाच्या असतील, त्यावर व्यक्तिगत तुमचा कोणताही अधिकार असणार नाही. तुमचा व्यक्तिगत अधिकार फक्त या 7 गोष्टी बुद्धाने सांगितलेल्या आहेत त्या 7 गोष्टीवरच. इतर गोष्टीवर तुमचा अधिकार असणार नाही, तिथे संघाचा अधिकार असणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा संग्रह भिक्षूने करू नये, कारण संग्रह हा मनुष्य लोभापोटी करतो आणि लोभ हा क्लेश आहे, आश्रव आहे. तो तोडण्यासाठी जर कोणी वैराग्य पत्करत असेल आणि मग मात्र संग्रह वृत्तीही त्याच्यामध्ये असेल तर मग आपण समजायचं की त्याने श्रमणत्व प्राप्त केलेलं नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की या 4 गोष्टीमुळे माणूस काय होतो? श्रमण बनतो. आता या 2 वाक्यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी निर्माण झालेली आहे आणि म्हणून राजा विचारतो की जर 4 धर्मांनी ओतप्रोत मनुष्य तोच श्रमण समजला जातो हे सत्य मानले तर मग आश्रव नष्ट झाल्यामुळे मनुष्य श्रमण होतो हे असत्य मानावे लागेल. तर या गोष्टीची उकल करून आपण सांगावी असा हा प्रश्न या ठिकाणी राजा मिलिंदाने भन्ते नागसेनासमोर ठेवलेला आहे. आणि मग ते म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की ज्याचे आश्रव नष्ट झालेले आहेत तो श्रमण होतो. आणि पुन्हा असेही म्हटलेले आहे की जो 4ही धर्मांनी ओतप्रोत आहे तोच मनुष्य या जगामध्ये श्रमण समजला जातो. तर मग ते पुढे त्याचं स्पष्टीकरण देताना म्हणतात की हे राजा, येथे त्या पुरुषामध्ये हे गुण असल्यासंबंधी म्हटलेले आहे की ज्यांच्यात 4 धर्म समावलेले आहेत तोच मनुष्य या जगात श्रमण होऊ शकतो. त्या पुरुषामध्ये हे गुण असल्यासंबंधी म्हटल्या गेलेले आहे. त्या पुरुषाला संबोधून हे म्हटलेले आहे. पण श्रमण म्हटल्यानंतर त्याचा व्यापक अर्थ आहे. श्रमण संघामध्ये उपस्थित असलेले सर्व ते श्रमण असू शकतात, ते श्रमण असतात. म्हणून श्रमण हा जो शब्द आहे तो अतिशय व्यापक अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. तर ते म्हणतात की हे राजा, जे क्लेशरहित आहे ते सर्व श्रमण क्लेशयुक्त श्रमणामध्ये श्रेष्ठ आहेत.
जे क्लेशरहित आहेत ते सर्व श्रमण क्लेशयुक्त श्रमणामध्ये श्रेष्ठ आहेत. आता सगळे श्रमण हे काही क्लेश मुक्त नाहीत. सगळे श्रमण क्लेश मुक्त आहेत काय, आश्रव मुक्त आहेत काय, तर असं नाही आहे. तर काही क्लेशामध्ये सापडलेले आहेत. काही लोकांनी क्लेशांना शिथिल केलेला आहे. काही लोक श्रोतापन्न झालेले आहेत. काही सकृदागामी आहेत, काही अनागामी आहेत, काही अरंत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते उदाहरण देताना ते म्हणतात की हे राजा, पाण्यात आणि जमिनीवर उगवणाऱ्या सर्व फुलांना फूल म्हटले जाते, तरीही त्यात पावसाळ्यातील फूल सर्वश्रेष्ठ समजले जाते, कारण वर्षा ऋतूमधील फूल लोकांना फार आवडते. आपण असं म्हणूया की आपल्या घरी अनेक फुलांचे झाडं आहेत. त्या फुलांच्या झाडामध्ये आपण गुलाबाकडे पाहत असताना एका वेगळ्या नजरेनं पाहतो. गुलाब आपल्याला अतिशय सुंदर असं वाटते, है ना. गुलाब आपलं मन इतर फुलांपेक्षा जास्त आपल्याला आकर्षित करून घेत असते. तर त्याच पद्धतीनं जे श्रमणामध्ये आहे, त्या श्रमणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. त्या कॅटेगरीजमध्ये जो श्रमण अहर्त आहे, तर तो अहर्त एक प्रकारे श्रेष्ठ समजला जातो, है ना. या अग्रसावक संघामध्ये पुढे ते वाक्य आलेलं आहे. त्याचप्रमाणे हे राजा, जे काही श्रमण आपले क्लेश समाप्त करण्याच्या मार्गावर आहेत, त्या सर्वांमध्ये ज्यांचे आश्रव समाप्त झालेले आहेत ते अग्रश्रावक आहेत. अग्रश्रावक म्हणून अग्रश्रावकामध्ये कोणाची गिनती होते, तर ज्याचे सर्व आश्रव समाप्त झालेले आहेत, जे अहर्त आहेत, त्या अहर्तांची अग्रश्रावकामध्ये गिनती होत असते आणि ते त्यांना एक श्रेष्ठ पद्धतीचा दर्जा या ठिकाणी प्राप्त होत असतो. पुढे सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे की सर्व प्रकारच्या अन्नधान्यामध्ये तांदूळ हे सर्वात महत्वाचे धान्य मानले जाते. आपल्या भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर जी गोष्ट खाल्ल्या जाते अन्न म्हणून, ती गोष्ट म्हणजे तांदूळ आहे. गहू हा काही ठिकाणी आहे, बाजरी हा काही ठिकाणी आहे, परंतु तांदूळ आपल्याला सर्वत्र दिसते. आपल्याही देशात, इतरही देशामध्ये मोठ्या प्रमाणे खाल्ल्या जाणारा जो अन्न पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ. म्हणून जेवढ्या प्रकारचे अन्नधान्य आहेत ते सर्वच खाण्यायोग्य व शरीर पोषणास उपयुक्त आहे, तरीही या सर्वांमध्ये तांदूळ हे सर्वात महत्वाचे धान्य मानले जाते. यातून आपल्याला हे दिसून पडते की त्याही काळामध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ला जात होता. तांदूळ हे त्या काळातलं सुद्धा मोठं पीक होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ खाल्ला जात होता. तर मग हे उदाहरण देऊन ते म्हणतात की त्याचप्रमाणे हे राजा, जे काही श्रमण आपल्या क्लेशांना समाप्त करण्याच्या मार्गावर आरूढ आहेत, त्या सर्वांमध्ये ज्या श्रमणांचे आश्रव संपलेले आहेत ते श्रेष्ठ समजले जातात. तर श्रेष्ठ कनिष्ठ हा जो भेद आलेला आहे तो भेद गुणांच्या आधारावर आहे, प्राप्तीच्या आधारावर आहे, नाही का. तर तो काही रंग रूपाच्या आधारावर, जातीच्या आधारावर असा हा जो काही भेद या ठिकाणी आलेला आहे, तो भेद या पद्धतीचा नसून तो गुणांच्या आधारावर, तो प्राप्तींच्या आधारावर. आणि म्हणून ज्या लोकांनी प्राप्ती केलेली आहे, अरहंतत्व प्राप्त केलेलं आहे, त्या लोकांना श्रेष्ठ म्हटलेलं आहे. आणि ज्यांनी अर्हतपद प्राप्त केलेलं नाही, प्राप्तीच्या मार्गावर आहे, जे श्रोतापन्न आहे, ते अरहंतापेक्षा कनिष्ठ. या अर्थाने श्रेष्ठ आणि कनिष्ठ ह्या शब्दांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तर हा वापर या ठिकाणी या अर्थाने आलेला आहे. तर आता आपल्याला श्रेष्ठ आणि कनिष्ठ श्रमण आणि दोन वाक्य भिन्न भिन्न ठिकाणी या ठिकाणी जे वापरल्या गेलेले आहे. तर पहिलं वाक्य एखाद्या विशिष्ट पुरुषाला संबोधून म्हटल्या गेलेलं आहे आणि ते या अर्थाने आलेले आहे. आणि दुसरं वाक्य हे जो श्रमण हा शब्द आलेला आहे, जो व्यापक अर्थाने आलेला आहे, त्या श्रमणांसाठी हा अर्थ या ठिकाणी लागू होतो की ज्याचे आश्रव नष्ट झालेले आहेत तो श्रमण होतो. ज्याचे आश्रव नष्ट झालेले आहे तो श्रमण होतो. तर अशा पद्धतीनं
हे जे काही प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे याला आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. एकेका गोष्टीचा जर आपण फोड करतो म्हटलं तर त्यासाठी एक वेगळं प्रवचन करावं लागतं. जसं आश्रव मी म्हटलं, कामाश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव, तर यासाठी वेगवेगळी प्रवचनं होऊ शकतात. परंतु संक्षिप्तपणे का होईना याचा जो काही उल्लेख आलेला आहे त्या उल्लेखाच्या अनुषंगाने त्या शब्दाची जी काही व्याप्ती आहे किंवा त्याचा जो काही अर्थ आहे थोड्या शब्दामध्ये मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपल्याला त्याचा भावार्थ समजलेला असेल. तर आपल्या जीवनामध्ये आपण या आश्रवांमध्ये सापडलेले असल्यामुळे आपण दुःख भोगत असतो. तर निश्चितपणे आपण सुद्धा थोडं थोडं का होईना या आश्रवातून मुक्त होण्याचा आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आणि या आश्रवातून मुक्त होऊन आपण आपलं कल्याण साधून घेतलं पाहिजे. तर प्रयत्नांती फळ, तर आपण प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे. ज्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येते, जेवढ्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येते तेवढे प्रयत्न आपण करूया आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण सुख प्राप्त करण्यासाठी, भवातून मुक्त होण्यासाठी, आश्रवातून मुक्त होण्यासाठी, बंधनातून मुक्त होण्यासाठी आणि एक चांगलं श्रेष्ठ जीवन जगता यावं, सुखी जीवन जगता यावं यासाठी आपण सुद्धा बुद्ध धम्म संघाच्या आधारे, बुद्ध धम्म आणि संघाला आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान देऊन त्या आधारे आपलं जीवन घडविण्याचा आपण सुद्धा सर्वांनी प्रयत्न करूया. यासाठी हा जो काही संदेश, हा जो काही बुद्धाचा उपदेश या ठिकाणी आलेला आहे तो आपण सर्वांनी ग्रहण केला, ऐकून घेतला. त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन, खूप खूप धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.